उपवासाचे झटपट आणि बिना पाकाचे शेंगदाणा खोबरे लाडू बनवायचे असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण श्रावण स्पेशल शेंगदाणा लाडू बनवणार आहोत, जे महिनाभर तुम्ही स्टोअर करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 2 वाट्या शेंगदाणे घालूया. शेंगदाणे अशा प्रकारे हाताने पसरवून घेतल्यावर गॅस मिडियम ठेवून एकसारखे अगदी सतत ढवळून भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातात आणि एकसारखे भाजले जातात. अशा प्रकारे व्यवस्थितपणे शेंगदाणे एक एक दाणा त्याचा भाजला गेला पाहिजे, तरच हे लाडू आहे ते खमंग असे लागतात. साधारणतः 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता शेंगदाणे अगदी परफेक्ट असे भाजले गेले आहेत आणि एकसारखे भाजले गेले आहेत. इतपतच शेंगदाणे भाजून घेतल्यावर लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस इथे बंद केला आहे. आता अशा प्रकारे एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेतल्यावर लगेचच ते आपण पॅन खाली व्यवस्थितपणे थंड करून घेणार आहोत. त्यानंतर टरफले काढून घेणार आहोत. आता ते आपण बाजूला ठेवूया आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे अशा प्रकारे पावडर घेतली आहे, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतले आहे. आता डेसिकेटेड कोकोनट जर वापरायचे नसेल तर फक्त शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवू शकता, पण खोबऱ्यामुळे या लाडवाला चव अप्रतिम अशी येते. फक्त 1 ते 2 मिनिटे भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटांनंतर खोबरे व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर लगेचच ते बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. जास्त अजिबात भाजून घ्यायचे नाही, इतपतच भाजून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे मी व्यवस्थितपणे थंड करून घेतले आहेत. आता त्याची टरफले पूर्णपणे निघावी यासाठी इथे मी जी आपण भाजीला पिशवी घेतो तीच इथे पिशवी घेतली आहे. त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आणि अशा प्रकारे पिशवीचे वरचे टोक असते ते बंद करून घेतल्यावर हाताने व्यवस्थितपणे शेंगदाणे चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी त्याची टरफले सहजतेने निघतात. पाहू शकता परफेक्ट आपण शेंगदाण्याची अशा प्रकारे टरफले काढून घेतली आहेत. आता ती आपण चाळून घेऊया. त्यासाठी चाळणी घेतली आहे. आता चाळणीमध्ये थोडे थोडे शेंगदाणे घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे टरफले त्यातील काढून घेऊया, म्हणजे चाळून घेऊया, म्हणजे शेंगदाणे अख्खेच्या अख्खे चाळणीवरती राहतील आणि टरफले पिशवीमध्ये पडतील. आता शेंगदाणे त्याची साले काढल्यावर लगेच मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आहे. भांड्यावर झाकण ठेवून पल्स मोडमध्ये फिरवून घेऊया. पाहू शकता परफेक्ट अशी शेंगदाण्याची भरड मी तयार करून घेतली आहे. लगेचच ती आपण भाजलेले जे खोबरे आपण एका बाउलमध्ये काढून घेतले आहे त्यामध्ये काढून घेऊया आणि चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता अशा प्रकारे दोन्ही जिन्नस एकजीव करून घेतल्यावर लगेचच आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. 2 चमचे मोठे आपण त्यामध्ये पाणी घालूया आणि लगेचच 1 मोठा वाटी आपण गूळ घेतला आहे. 2 वाट्या शेंगदाणे, त्याचबरोबर आपण अर्धी वाटी खोबरे घेतले आहे. त्याला इथे मी 1 मोठी वाटी आपण गूळ घेतला आहे. आता गूळ किसून मी इथे घेतला आहे. तुम्ही जर गूळ नाही घ्यायचा असेल तर तुम्ही खडीसाखरेचाही वापर करू शकता. आता आपण गॅस बंद करून गूळ पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरघळून घेऊया. इथे जास्त अजिबात पाक आपण करणार नाही आहोत. कडक पाक अजिबात करायचा नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचे आहे. आणि गूळ साधारणतः 2 मिनिटे वितळून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालूया. त्यामुळे हे लाडू खुसखुशीत होण्यास मदत होते. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच स्वादासाठी आपण पाव चमचा इथे वेलची जायफळ पूड घेतली आहे. आता पुन्हा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया. ह्या मिश्रणाला पूर्णपणे फेस आला पाहिजे इतपत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. जास्त अजिबात पाक करणार नाही आहोत.
साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता गुळाला अगदी परफेक्ट फेस आला आहे आणि गुळ शिजला आहे. लगेचच आपण त्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरे अशा प्रकारे घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता अशा प्रकारे आपण सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. म्हणजे हाताला सोसेल इतपत झाले की नंतर आपण त्याचे लाडू बनवून घेणार आहोत. लाडवाचे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर मी अशा प्रकारे लाडू मीडियम साईजचे बनवून घेत आहे. त्यासाठी एक छोटा चमचा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे लाडू वळून घेऊ शकता. पाहू शकता गोल गरगरीत असा शेंगदाण्या खोबरे लाडू तयार झाला आहे, तेही बिना पाकाचा. पाक अजिबात करायची टेन्शन नाही किंवा लाडू खसण्याची टेन्शन नाही. झटपट हा लाडू तयार होतो. खायला अप्रतिम असा लागतो. उपवास चालू झाले आहेत तेव्हा श्रावण महिन्यात खास करून अशा प्रकारे उपवासाच्या दिवशी एक जर लाडू खाल्ला तर शरीराला लगेचच ऊर्जा मिळते. म्हणून अशा प्रकारे लाडू महिनाभर स्टोअर तुम्ही करून ठेवू शकता. फारच अप्रतिम असे लाडू लागतात. एक लाडू खाल्ला तरी पोटभरीचा हा लाडू आहे, कारण यामध्ये गूळ खोबरे शिवाय शेंगदाणे आहेत, त्यामुळे शरीराला प्रोटीन मिळते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांत हे लाडू तयार होतात. शिवाय खायला अप्रतिम लागतात. महिनाभर तर आरामात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. रेसिपी जर आवडलीच असेल तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.